नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात प्रेक्षक हो सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवी दिशा, नव्या संधी, नव्या शक्यता, नवी सृष्टी, नवी दृष्टी असं समोर ठेवणारा हा आपला मुलाखतीचा कार्यक्रम. या कार्यक्रमातून आपण अशा सख्यांना भेटत असतो ज्यांनी स्वतःला ओळखलं, ज्यांनी स्वतःला आजमावलं आणि स्वतःच्या माथ्यावर स्वतःचं स्वतंत्र आकाश आकाराला आणलं. आजच्या या कार्यक्रमातूनही आपण अशाच एका उद्योजिकेला भेटणार आहोत ज्यांनी घरगुती स्वरूपात अगदी छोट्या प्रमाणात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज तो जागतिक पातळीवर पोहोचवलाय. जर्मनी, अमेरिका या देशांमध्ये त्यांची उत्पादनं जातात आणि विशेष म्हणजे इस्रोच्या चांद्रयान मोहिमेतही त्यांनी आपला खारीचा वाटा नोंदवलाय. भेटूया आजच्या आपल्या पाहुण्यांना. नमस्कार. नमस्कार. उद्योजिका चंदाताई वानखेडे आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा हा सगळा प्रवास आज गप्पांमधून आपल्यासमोर त्या ठेवणार आहेत. छोट्याशा स्वरूपात घरगुती प्रमाणात सुरू केलेला हा उद्योग अनिकेत एंटरप्राइजेस ते अनिकेत इंडस्ट्रीज असा विस्तारला. रेल्वे, विमान, जहाज अशा अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या प्रवासी वाहनांमध्ये त्यांची उत्पादनं आज पोचलेली आहेत. एका मोठ्या MNC सोबत त्या जोडलेल्या आहेत, वेंडर म्हणून जोडलेल्या आहेत. आणि मगाशी जसं म्हटलं तसं चांद्रयान मोहीम इस्रोची, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा छोटासा खारीचा जो वाटा आहे तो नोंदवलेला आहे. हा प्रवास विलक्षण आहे आणि तो कसा सुरू झाला आणि कसा विस्तारला हे आपण ऐकणार आहोत. चंदाताई, तुमचा पहिला प्रोजेक्ट कुठला होता? तुम्ही घरातून बाहेर पडून हे उद्योगाचं विश्व आपलंसं कसं केलं इथंपासून? माझं म्हणजे लग्न झालं 92ला आणि 93ला माझ्या मोठ्या मुलाचा जन्म झाला आणि मला असं घरातच नुसतं बसवत नव्हतं की आपण काहीतरी केलं पाहिजे असं माझ्या मनात सारखं असायचं, सुरुवातीपासूनच असायचं. परंतु मुलगा लहान असल्यामुळे मला काही करता येत नव्हतं, कारण मुलगा सांभाळायला कोणी नव्हतं आणि कुठे मुलाला ठेवून पालनपोषण नाही होणार म्हणून मी त्याकडे वळलेच नाही. जॉब तर मला नव्हताच करायचा, कारण मुलाचं संगोपन नव्हतं व्हायचं. म्हणून मी मग असं हे झाल्यानंतर मला 97मध्ये दुसऱ्या मुलाचा जन्म झाला माझ्या. हां, असं त्यामुळे मी संसारात पूर्ण व्यस्त झाले, पूर्ण व्यस्त. 92 ते 2002 पर्यंत मी काहीही केलं नाही, काहीही. फक्त म्हणजे मनात इच्छा होती, मनात खूप विचार होता, पण रमलेला संसारात होता. संसार रमलेला होता. मुलांना बघायसाठी कोणी माझ्याकडे नव्हतं. मला सासू सासरे वगैरे आहेत, पण आमच्या गावाकडे शेती आहे, त्यामुळे ते शेती करायचे, तर त्यांना इथे राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे मुलांना सांभाळायला कोणी नव्हतं. माहेरी पण माझे वडील HM होते, माझी आई पण शिक्षिका होती, त्यामुळे आईला पण माझ्याकडे राहायला जमलं नाही. मग मुलाला सांभाळणार कोण? जॉब जर केला तर मुलांना सांभाळायला नक्की कोणीतरी घरात पाहिजे, असं माझ्याकडे कोणी अवेलेबल नव्हतं. म्हणून मी 2002 पर्यंत असंच बसले घरात, संसार केला, मुलांची देखभाल केली. आणि मिस्टर माझे कंपनीत जॉबला होते, परमनंट जॉबला होते. त्यांनी पण ITI केलेला आहे. ITIच्या बेसवर ते इथे भरपूर कंपनीमध्ये ते काम करत होते. त्यांना टेक्निकल नॉलेज फार होतं. मग मी असा विचार केला की त्यांना पण टेक्निकल नॉलेज आहे आणि आपण पण काहीतरी करायचं. पण ते मला म्हणत होते की तू मुलांकडेच लक्ष दे, नको करू काही. तर मी म्हणायची आता मुलं, आपलं तर शिक्षण कमी आहे, माझं 10वी+ ITI आहे आणि माझ्या मिस्टरांचं पण ग्रॅज्युएशन आणि ITI आहे. त्याच्यामुळं मग मी असं म्हणायची की आपलं शिक्षण जरी कमी आहे तरी पण काहीतरी आपण करू शकतो. माझी अशी जिद्द आहे की मी करूच शकते. म्हणजे मला पूर्ण स्वतःवर विश्वास आहे माझा की मी करू शकते. परंतु मुलांसाठी ते फक्त नको म्हणत होते की नको करू काही, अजून थोडे दिवस थांब. म्हणून मी थोडे दिवस थांबून
त्यांचं म्हणणं ऐकलंय आणि मी 2002 पर्यंत थांबले. मी दोन्ही मुलांना शाळेमध्ये घातलं. छोट्या मुलाला 5 वर्षाचा झाला, मोठा 8 वर्षाचा झाला. नंतर मी असं ठरवलं की मिस्टर तर आहेत आपले परमनंट, पण आपलं एवढं यांनी आपले 2 मुलांचं नाही होणार ना. आपल्याला मुलं इंजिनियर करायचे असं मी म्हणजे सुरुवातीला पहिलीला जेव्हा फर्स्टला त्यांना घातलंय तेव्हाच मी माझ्या डोक्यात ठेवलं की मला मुलं इंजिनियरच करायचे आहेत. आणि नंतर मग मी त्यांना पण तेच सांगत होते की तुम्ही तर 10-12 तास ड्युटी करताय, पण त्याच्यातून आपलं संगोपन नाही होणार. म्हणून मी काहीतरी करूया, म्हणून मी असंच एक दिवस माझ्याच डोक्याने विचार केला की आपण काहीतरी करायचं का. इथे तर आपल्याला काम मिळू शकेल. मला माहिती नव्हती की कंपनीत काम मिळतं का नाही मिळत घरी, परंतु माझी जिद्द खूप होती. प्रयत्न करून पाहूया की चूल आणि मूल एवढं न करता यापेक्षा पुढे काहीतरी करायचं. ज्यांना इंजिनियर होता, शिक्षण आहे, डॉक्टर होतात, सर्व काही होतात, त्यांना शिकून काहीतरी ते करू शकतात. आपल्याला शिक्षण नाही आहे तर आपण तर वेगळं तर डॉक्टर तर करू शकत नाही, आपण इंजिनियर होऊ शकत नाही, आता काहीच करू शकत नाही. आपल्याला असंच आपल्याला आपल्या कॅटेगरीचंच काम बघावं लागेल. म्हणून मी असंच फिरत MIDC मध्ये गेले, चिंचवडपर्यंत गेले. तेव्हा फोन वगैरे काही नव्हता आणि माझ्याकडे एक त्यांचा मामाचा मुलगा राहिला होता. त्याच्यासोबत मी MIDC मध्ये गेले, चिंचवडपर्यंत गेले. तेव्हा पूर्वी फोन वगैरे नसायचे म्हणून प्रॉब्लेम खूप होता. पण त्यांना मी फक्त माझा ॲड्रेस ठेवला कंपनीमध्ये, कारण ते गेटवर सोडत नाही ना. कंपनीमध्ये रूल फार आहे, गेट पास वगैरे बनवावी लागते, असं कंपनीमध्ये नाही सोडत. मग मी जे गेटवर सिक्युरिटी असतात त्यांना मी म्हटलं की आम्हाला फक्त कामासंदर्भात बोलायचं आहे, तुमच्या HR डिपार्टमेंटमध्ये जो कोणी असेल त्यांना तुम्ही गेटवर पाठवून आम्हाला बोलू देता का. ते म्हटले ठीक आहे, पण तुम्हाला गेटच्या बाहेरच थांबावं लागेल. ठीक आहे म्हटलं. गेटच्या बाहेर थांबलो. विचारलं तर ते म्हटले इथे तर असं तर सध्या काही काम नाही आहे, जर आपल्याकडे काही नवीन प्रोडक्ट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की आम्ही पोहोचू. तर माध्यम मग पोचवायचं माध्यम कसं, तर त्यांनी माझा ॲड्रेस ठेवला होता, त्या ॲड्रेसवर आम्ही तुम्हाला तार करू. पहिले तारची सिस्टीम होती किंवा अंतर्देशी कार्ड पाठवू असं ते बोलले. मी म्हटलं ठीक आहे, पण मला विश्वास होता की करतील काहीतरी, कारण मी एवढे ह्याने गेले होते, धडाडीने गेले. असं करत मी 3-4 ठिकाणी गेले. मग भोसरी MIDC मध्येच एक कंपनी होती, त्या कंपनीमध्ये मी गेले. तर त्या कंपनीमध्ये असं लेडीज कामाला होत्या, काम करत होत्या. तिथे मी कंपनीत गेले आतमध्ये. त्यांना तिथे पण हीच प्रोसेस, नाही येऊ देत कंपनीमध्ये. त्यांना पण मी पाठवलं आतमध्ये की मला फक्त भेटायचं आहे आणि कामाबद्दलच विचारायचं आहे. तर ठीक आहे बोलले मालक. आणि मग त्यांनी मला आतमध्ये बोलवलं, कॅबिनमध्ये बसवलं. म्हणजे पहिल्या ठिकाणी तुमचा पत्ता लिहून घेतला, पण दुसऱ्या ठिकाणी तुम्ही धडक दिल्यानंतर तुम्हाला आतमध्ये तरी प्रवेश झाला. आतमध्ये मला त्यांनी प्रवेश दिला. मी आतमध्ये गेले, त्यांच्यासोबत बोलले आणि त्यांना म्हटलं मला असं तुमच्याकडे काही आहे का मटेरियल, तुम्ही देऊ शकता का, की मी घरी नेऊन ते तुम्हाला असेंब्ली करून आणून देऊ शकते, असे काही पार्ट असतील तर मला द्या. आणि ते म्हटले इथे तुम्ही या, इथे आमच्याकडे वेकेन्सी आहे, इथे तुम्हाला जॉब मिळेल. तर मी त्यांना पण हाच प्रश्न केला की मी जॉब नाही करू शकत, मला 2 मुलं आहे आणि लहान आहे आणि माझ्याकडे सांभाळायला कोणी नाही आहे, म्हणून मला असं काम असेल तर तुम्ही द्या. ठीक आहे म्हणे, तर देऊ शकतो, आहे आपल्याकडे तसं काम. पण मग ते म्हटले की तुम्ही असं करा, इथे हे लेडीज बसलेले आहेत, यांच्याकडे तुम्ही शिकून घ्या, मला बघू देत तुम्हाला ते काम जमतंय का नाही जमत. ठीक आहे म्हटलं सर, माझी तयारी आहे शिकायची, मी शिकते. मी त्यांच्याकडे बसले आणि मी ते काम शिकले. लेडीज जवळून ते शिकून घेतलं. त्यांनी त्या सरांना दाखवलं की ह्या ताईंनी असं काम केलं आहे बघा. तर ते सर म्हटले आहे, व्यवस्थित केलं आहे त्यांनी काम. मग मला परत कॅबिनमध्ये बोलवलं त्या सरांच्या. आणि 2 जण होते ते, मालक आणि मालकीण, दोघे पण होते. त्यांनी दोघांनी पण मला विचारलं की तुम्ही राहता कुठे, स्वतः डिटेल तर विचारणार ना. सगळं डिटेल घेतलं त्यांनी माझ्याकडून आणि ठीक आहे तुम्हाला आपण काम देऊ शकतो. तर तेव्हा मोबाईल नव्हतेच तेव्हा 2002 मध्ये माझ्याकडे तरी मोबाईल नव्हता. तर मग मी तिथे त्यांच्याकडे लँडलाईन होता. आणि मग नंतर त्यांनी मला ते म्हटले तुम्हाला हे काम जमू शकतं, तुम्ही हे काम नेऊ शकता घरी, म्हणजे मी देऊ शकतो तुम्हाला. मग त्यांनी असंच केलं की तुम्ही उद्या या, आज तुम्हाला नाही देऊ शकत. तर ते म्हटले तुमच्या मिस्टरांना घेऊन या आणि मग मी तुम्हाला उद्या काम देतो. मी ठीक आहे म्हटलं सर. मग त्यांनी मला 10:30ला बोलवलं. घरी येऊन मग मिस्टरांना सांगितलं तर मिस्टर म्हटले की असं आहे. मी त्यांना सांगितलं असं आहे, मला एक काम मिळालं आहे. तर ते म्हटले आहे तू ते बरोबर सांगते, पण माझं असं म्हणणं आहे की थोडे दिवस थांब, मुलं आहे तर तू नको करू, माझा जॉब चांगला आहे.
तर ठीक आहे म्हटलं. तर मी त्यांना म्हटलं तुम्हालाही नॉलेज आहे, टेक्निकल नॉलेज आहे, ते काम जर आपण आणलं तर तुमच्या डोक्याने काही माझ्या डोक्याने आपण हे काम करू शकू आपण. तर थांबून जा, थोडे दिवस थांबून जा, आज नको जाऊ, थांबून जा, असं ते बोलले. पण माझा बसूच देईना घरात. मला तळमळ होती की ते काम जाऊन आणायचं. समोर आलेली आहे आणि ते देतो बोलले. आज त्यांनी 10:30चा टायमिंग दिलाय, तर जायलाच पाहिजे असं. मग मी ह्यांना जाऊ दिलं. ह्यांना फर्स्ट शिफ्ट होती, ह्यांना 3 शिफ्टमध्ये काम करायचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. मी ह्यांना जाऊ दिलं, ह्यांना नाही सांगितलं. मला माहीत आहे घरी आल्यावर हे म्हणणारच तू का आणलं, पण तरी पण मी गेले. लाईट बिल घेऊन गेले. तेव्हा आधार कार्ड पण नव्हतं तेव्हा. आणि ते म्हटले की तुम्हाला डिपॉझिट पण द्यावं लागेल. अच्छा. कारण काहीतरी तर पाहिजे ना. जे तुम्ही मटेरियल मला देताय त्याला काही तर व्हॅल्यू आहे ना, कंपनीचा व्हॅल्यू. आता मी जर परत नाही गेले तर मग म्हणून ते म्हटले तुम्ही 5,000 रुपये घेऊन या आणि तुमचं इलेक्ट्रिक बिल किंवा घराचं काहीतरी तुम्ही म्हणजे तुमचं प्रूफ म्हणून इथे एक घेऊन या. तर माझ्याकडे मतदान कार्ड पण होतं तेव्हा, मी काढलेलं होतं. तर मग ठीक आहे म्हटलं, मी तेवढं घेऊन गेले, मतदान कार्ड पण घेऊन गेले. आणि पैसे 5,000 माझ्याकडे नाही झाले अवेलेबल. मी 2,000 अवेलेबल केले त्या काळामध्ये. त्या काळामध्ये 5,000 नव्हती, तेवढी परिस्थिती माझी नव्हती तेव्हा. मी 2,000 अवेलेबल केले आणि इलेक्ट्रिक बिल घेतलं माझं, लाईट बिल, एवढं घेऊन मी गेले. मग एकटीच गेले, मग त्यांना काही नेलं नाही. माझ्या म्हणजे ज्यांचे भाऊ होते ना त्यांना मी नाही नेलं, मीच गेले. आणि तिथून त्यांना ते सर्व दिलं मी. जेव्हा ते पैसे द्यायला गेले तर ते म्हटले सॉरी, म्हटले पैसे नको, मी फक्त एक तुमची परीक्षा बघितली की तुम्ही खरंच काम करणार आहात का. चंदाताई, तुम्ही त्या कंपनीमध्ये गेलात, तुमच्या हाती आता काम येईल इथपर्यंतचा तो क्षण होता. ते काम घरी घेऊन आल्यानंतर जी काही परिस्थिती होती ती तुम्ही कशी हाताळलीत ह्याविषयी सांगा ना. ते काम त्यांनी मग मला म्हणजे त्या प्रोडक्टचं नाव म्हणजे ते एरोप्लेनचे पार्ट आहेत, जहाज, एरोप्लेन आणि रेल्वे, ह्याला ते यूज केल्या जातात. त्याचा बाहेर देशामध्ये यूज आहे, आपल्या इथे भारतामध्ये त्याचा यूज नाहीच आहे. असे ते पार्ट होते. तर ते पार्ट मी घरी आणले. त्यांनी मला 300 दिले, ते 300 पार्ट दिले मला त्यांनी. ते पार्ट मी घरी घेऊन आले आणि घरी आणल्यानंतर मी ते येईपर्यंत मी त्याच्यामधले थोडे थोडे करत होते. जोडणी करायची होती का? हो, त्याला ना थोडंसं केमिकल लावायचं होतं. एक प्रायमर म्हणून नाव आहे त्याचं आणि टिक्सोन असं त्याचं नाव आहे. ते त्याला लावायचं होतं. असं मी ते घरी येईपर्यंत मी ते करून बघत होते. त्याला काय काय लागतं, त्याला जे साहित्य लागत होतं, एक ब्रश आणायचा होता, ते आणलंय मी विकत, थर्माकोल आणलंय, मी ते करून बघितलंय असं. हां, आणि ते येईपर्यंत मी केलं आणि माझे मी ठेवून दिले. त्यांना मी सांगितलंच नाही. पहिल्या दिवशी तर नाहीच सांगितलं, कारण त्यांनी पण मला 3 दिवस सांगितले होते, 3 दिवसानंतर तुम्ही द्या, एक नवीन आहे म्हणून. म्हणजे सांभाळून जपून करा, व्यवस्थित करा. हा, वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थितच करून द्या, रिजेक्शन वगैरे व्हायला नको. म्हणून मी घरी आणलं. मी 2 दिवस केले. मग ज्या दिवशी द्यायची वेळ आली त्या दिवशी मग मी त्यांना म्हटलं, मी तिथे गेले होते, तुम्ही जरी मला विरोध केला तर मी गेले, मी आणले, बघा हे असे असे पार्ट आहे, तर तुम्ही नाराज होऊ नका, बघा हे पार्ट. तर त्यांनी ते पार्ट बघितले. तर ते पार्ट म्हणजे एरोप्लेनचे पार्ट, म्हणजे फारच वेगळे पार्ट ना, वेगळे पार्ट. ते म्हटले हे पार्ट फारच वेगळे आहे. ठीक आहे, तुला होते तर तू कर. अच्छा, कर तू, असं काही नाही. किती प्रमाणात होतं काम ते सुरुवातीचं म्हणजे ते एकदम छोटं बारीक काम होतं, पण 300 पार्ट होते फक्त. पण ते आता सध्या तर लवकर होत होतं, पण तेव्हा मला त्याला खरंच 3 दिवस लागले. माझ्याच्याने ते पूर्ण नाहीच झाले. 3 दिवस मला लागले त्या कामाला. मग मी द्यायच्या वेळेस त्यांना सांगितलं, म्हटलं एकदा तरी त्यांना सांगावं. तर मी त्यांना सांगितलं. तर मी म्हटलं घरचं पूर्ण हाताळूनच मी हे काम करणार आहे. तुमचा कधीही मी असं होऊ देणार नाही की आज मुलाचा प्रॉब्लेम झाला, आज तुम्हाला टिफिन मिळाला नाही, असं मी होऊच देणार नाही. हे पूर्ण करूनच मी हे काम करणार. ह्या कामासाठी आपल्या घरात आपण वाद होऊ देणार नाही, एवढं माझं 100% तुम्हाला विश्वासाने सांगते. ते म्हटले ठीक आहे, तुझी तयारी आहे. ते पण मला तेच बोलले की तू जिद्दी आहे आणि तू ते करणारच. माझे पूर्ण म्हणजे 299 पार्ट माझे ओकेच आले. हो, 209. एकच पार्टला थोडंसं हे झालं होतं, रिजेक्शन झाला होता, परंतु तो रिजेक्शन नीट होत होता. तो म्हणजे असं ह्याच्यात नव्हता झाला की म्हणजे तो यूज नाही करता येणार, असं नाही झालं, चांगले झाले. तर त्या सरांनी त्याच्यावरूनच मला ओळखलं. त्यांनी मला ओळखून घेतलं की 300 जॉब हे पार्ट जर आपल्याला व्यवस्थित करून दिलेत
त्या सरांना माझं काम आवडलं आणि त्या दोघांनी स्माईल दिलंय मला की खरोखरच काम ह्या करूच शकतात. आणि दुसऱ्या टप्प्यात किती जॉब मग आले दुसऱ्या तुमच्याकडे? त्याच दिवशी मग त्यांना मी म्हटलं, सर आता मला परत देणार का तुम्ही घरी? हो नक्की देणार म्हणे, नक्कीच देणार. त्यांनी मला 3,000 पार्ट दिले. 3,000, वा. 1,000 1,500 नाही, मला 3,000ची बॅग दिली त्यांनी. वा. सर म्हटले हे तुम्ही 3 ते 4 दिवसात तरी करून आणा. अच्छा, म्हणजे त्यांना 3 दिवसात 300 जॉब जरी केलेत तरी तुमच्या कामावरून ही खात्री होती की तुमच्या कामाचा तुम्हाला वेगही एक दिवस फार- एक्स्ट्रा देतो पण तुम्ही करा हे काम, तुम्हाला आणखीन फास्ट करायचं आहे. मी म्हटलं हो करेल मी फास्ट, पण आता सध्या मला थोडंसं शिकायला वेळ लागेल. हो. तर ठीक आहे म्हणे. मग मी ते काम घरी आणलं, घेऊन आले मी आणि मी करायला सुरुवात केली. करत होते पण आता थोडंसं बारीक काम ना, एवढं होतही नव्हतं आणि घरातली पण कामं, मुलं लहान, मुलांना शाळेत ने-आण करायचं होतं मला, सर्वच कामं ना. माझ्या शेजारी एक मुलगी होती, ती शाळेमध्येच जात होती तेव्हा, शाळेतच होती. तिला मी म्हटलं मला हे एवढं करू लागते का गं, मी तुला ना हां हे कामाचे तुला मी पैसे देईल, मला तू हे काम करू लाग, म्हणजे तू आणि मी आपण दोघी मिळून हे काम करूया, तर करशील का मला सपोर्ट? ती म्हटली हो काकू मी करू लागते. माझ्या शेजारीच राहायला होती, अगदी जिथे मी राहायला होते शेजारीच होती. मग तिने मला ते काम करू लागलं. तिने आणि मी मिळून आम्हाला ते 4 दिवस नाही मला 5 दिवस लागले, पण मी ते काम पूर्णच केलं. तिने दोघींनी मिळून केलं. तिला 1,000 करून दिले, तिने 2,000 मी केले. असं करून मी कंपनीत घेऊन गेले. कंपनीचा टायमिंग मात्र एकदम राईट टाईम 10:30. 10:30ला तिथे पोचायचं असा टाईम जे तेव्हापासून आहे, तर अजूनपर्यंत टायमिंग आमचा मिस नाही झाला आहे. वा. तोच टायमिंग. आणि हे काम करत करत याच्यामध्ये अजून एक बोलते की ज्या दिवसापासून 2002 पासून सुरुवात कामाची केली, तर आजच्या डेटपर्यंत माझं एकही दिवस मटेरियल कंपनीमध्ये गेलं नाही. वा. हा हिशोब अजूनही झाला नाही. चंदाताई, 300 ते 3,000 आणि त्यानंतर अर्थातच तुमच्या कामाचा व्याप वाढणारच होता. तो कसा वाढला आणि ते काम तुम्ही कसं पेललत? मग मी ते घेऊन गेले, तर त्यांना आणखीन माझा एकदम विश्वास असा झाला की एकच दिवस घेतला, पण त्यांनी 3,000 जॉब म्हणजे एकदम पार्ट एकदम व्यवस्थित करून आणले. तर त्यांनी मग मला सुरुवातच केली. मग त्यांनी मला 5,000 दिले. मग अजून मी त्याला ते पण असंच मी 3 ते 4 दिवसात असं 1 महिना तरी मला लागला असं काम करायला. पण आम्ही दोघींनीच केलं, 1 महिना तरी दोघींनीच केलं. 1 महिन्यानंतर मग त्यांनी माझं काम वाढवलं. तर त्यांनी मला असं सांगितलं की हे काम तुम्हाला एकटीला होणार नाही, तुम्ही जर काम वाढून देऊ का तुम्हाला, तुम्ही जर करू शकत असाल तर मी तुम्हाला काम वाढवून देतो. म्हटलं सर चालेल, मला वाढून द्या, मी काम करू शकते, मी कसं करायचं ते माझं मी बघते. तर म्हटलं तुम्हाला लेडीज घ्यावं लागेल काय ते मी बघते. म्हटलं सर तुम्ही मला फक्त काम किती देतात ते मला सांगा. त्या सरांनी मला काम दिलं आहे, मी ते घरी आणत गेले. 5,000 दिलं, नंतर 7 दिले, 10 दिले, 20,000 दिले, असे ते देत चालू केलं त्यांनी देणं मला. आणि मग ते कसं पार पडलं? मी माझ्यासारख्याच लेडीज शोधल्या, ज्यांना मुलं आहे, घराच्या बाहेर पडू शकत नाही, त्यांना घरात त्या काम नक्कीच करू शकतात, कारण पैशाची गरज तेव्हाही होती, आजही आहे. मी अशाच व्यक्ती शोधल्या माझ्यासारख्या की ज्यांना घरात मुलं आहे आणि त्या बाहेर जाऊ शकत नाही. त्यांना मी माझ्या घरी बोलवलं, माझ्या घरी मी त्यांना काम शिकवलं. असं करत करत मी त्यांना 1 लेडीज घेतली, 2 घेतल्या, 3 घेतल्या. असं चालू करता करता मी 2004मध्ये माझ्याकडे 20 लेडीज कामाला होत्या. मी एक बॅलन्स काटा विकत आणला. त्यांनी बॅलन्स करायची, बॅलन्स करून त्यांना द्यायची, कारण आणि त्यांच्याजवळून घेताना पण मी बॅलन्स करूनच घ्यायची, कारण शेवटी कंपनीचं काम आहे, त्याला विश्वास तर कोणावर नाही ठेवायला पाहिजे, काम तर परफेक्ट गेलं पाहिजे. क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या बेसवर मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचले. इथे तुम्ही आणखीन 2 गोष्टी तुमच्याकडे जबाबदारी म्हणून होत्या की एकतर व्यवस्थापक, या सगळ्या कामाचं व्यवस्थापन पाहणं, आणि क्वालिटी कंट्रोल, दर्जा. म्हणजे पुढे उद्योजिका म्हणून जे गुण आवश्यक होते ते इथूनच तुमची सुरुवात झाली होती. आणि त्यानंतरच तुम्ही अनिकेत एंटरप्राइजेस याकडे हळूहळू वळत गेलात. यानंतरचा तुमच्या कामाचा टप्पा जो होता तो कुठला होता? यानंतरचा मग मी हे काम चालू केलंय. तर तेव्हा हे कंपनी छोटी होती, MIDC मध्ये होती, तेव्हा हे घरी काम करायला चालत होतं, घरगुती करायला चालत होतं. नंतर मग माझा मोठा मुलगा 8वीला गेला, तेव्हापासून तो मला माझ्या कामात मदत करायचा. त्याला पूर्ण काम माझं येत होतं. जे काम मी करत होते ते काम माझ्या मोठ्या मुलाला अनिकेत
तो 8वीपासूनच मला कामात मदत करायला लागला आणि छोटा मुलगा पण मला, रोहित नाव आहे त्याचं, तो पण मला 10व्या वर्गापासून माझ्या कामाची मला पूर्ण मदत करायला लागला. पूर्ण दोन्ही मुलं मदत करायला लागली. तर हळूहळू मी त्यांना शिकवलंच काम त्यांना, आणि शिकवायची काम त्यांना करू नाही घ्यायची, ते करू पण लागायचे. आणि त्यांना सारखं सांगायचं, हे काम बाळा आपल्याला नीटनेटकं करायचंच आहे, हे काम जरी छोटं असलं ना तर उद्या हे आपण खूप मोठं करू, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे ना, करायचंच आहे, आणि हे काम पण वाढवायचं आहे. असं मी त्यांच्या सतत डोक्यात, हा प्रश्न सतत त्यांच्या डोक्यात घालायचे. पण ते ऐकायचे. मुलं माझे आज्ञाधारक आहे, खरंच माझं ऐकायचे. म्हणजे मुलांमध्ये सुद्धा अचूकता, वेळच्या वेळेला काम करणं, जबाबदारीने काम करणं आणि पुन्हा पुढची अभियंता होण्याचे स्वप्न रुजवणं, एवढ्या अनेक गोष्टी तुम्ही एकाच वेळेला साधायला तिथे सुरुवात केली होती. त्यामुळे मुलांमध्ये पण उद्योगाची बीज आपोआप रुजत गेली. मैत्रिणींनो, एक यशस्वी प्रवास छोट्या छोट्या गोष्टीतून कसा मोठा होत जातो ते आपण चंदाताईंकडून ऐकतो आहोत. या नंतरच्या गप्पा छोट्याशा विश्रांतीनंतर. तोल संसाराचा आणि कामाचा सांभाळणं ही मोठी कसरत होती असणार आहे, कारण तुमची मुलं तशीही लहान होती, शाळेची जबाबदारी होतीच. तर हे सगळं कसं काय साधलं, त्याच्यासाठी तुमचं रुटीन तुम्ही कसं ठेवलं? मुलांची शाळा तर मला करायलाच लागत होती आणि मुलं घरात पण ठेवू शकत नव्हती. म्हणजे 2002 पासूनचं सांगते. तर मी माझी मुलं सोबत घेऊन जायची कंपनीमध्ये. जेव्हा मी मटेरियल आणायला जायची तेव्हा मी दोन्ही मुलं सोबत घेऊन जायची आणि कंपनीच्या गेटवर मी मुलांना ठेवायची. माझा मोठा मुलगा लहान मुलाला खूप चांगल्या प्रकारे सांभाळायचा, तिथेच तो त्याला सांभाळायचा आणि तो कुठेच त्याला जाऊ देत नव्हता का. आणि मला 1.5 तास लागायचा, 10:30 ते 12, 1.5 तास माझी दोन्ही मुलं कंपनीच्या गेटवरून कुठेही जात नव्हते, गेटवरच थांबत होते. कारण त्यांना तेवढी शिस्त होती आणि त्यांना म्हणजे मी जाणीवच तेवढी करून देत होती. आणि जबाबदारी तर ते घ्यायचेच, ती जबाबदारी ते आजही पेलावतात. किंवा आई वडील आपल्यासाठी कष्ट करतायत हेही त्यांच्यापर्यंत. आणि रुटीन अशी होती की 10:30ला मला बिलकुल म्हणजे असं नाही की आज मला 11ला जाते, उद्या 10ला जाते, परवा 12ला, असं चालायचं नाही. कारण तुमच्या कामावर आमचे इथे बाकीचे लोक बसून राहतात, त्याच्यामुळं आम्हाला असं चालतच नाही. म्हणूनच आमचं काम कधीच मटेरियल आजपर्यंत आज गेलं नाही, असं कधीच झालं नाही. आणि त्यामुळे मी घरातलं नियोजन असं करायची की माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघंही सकाळी 3:30 वाजता उठायचो दररोज. 1 दिवस 2 दिवस नाही, दररोज. जवळजवळ आम्ही 7 ते 8 वर्ष तरी आम्ही 3:30लाच उठलो. 3:30ला उठायचो, 8 वाजेपर्यंत आम्ही दोघं पण ते पाठ करायचो. आणि त्या पाठला कसं स्टेप बाय स्टेप काम होतं. आज एक काम जे होतं ते आम्ही करायचो दोघं, आणि त्याच्यानंतर पुढचं काम मी त्या लेडीजला वाटून द्यायची. तर 3:30 ते 8 आम्ही कंटिन्यू दोघं काम करायचो. आणि ते काम करत करत मग ते घरातली कामं आलेच, सर्व मुलं आहे म्हटल्यावर आणि मिस्टर आहे म्हटल्यावर सर्व घरातली कामं करून, आणि त्याच्यानंतर मी कंपनीत घेऊन जायचे. कारण ह्यांची ड्युटी 6:30ला असायची, कधी सेकंड असली तर हे 6पर्यंत करायचे, 6ला निघून जायचे, सेकंड असले तर 8पर्यंत करायचे, नाईट असले तर हे मग 12-1 वाजेपर्यंत करू लागायचे. असं आमचं रुटीन चालली होती. त्या कामामध्ये मग मुलांना मी घेऊन जायची, सेकंड असली तर त्यांच्याकडे ठेवायची. फर्स्ट शिफ्टला माझ्याकडे पर्याय नव्हता, मी कंपनीमध्ये घेऊन जायची, तिथे ठेवायची त्यांना. आणि ते कुठे जायचे नाही, व्यवस्थित राहायचे, ते काम घरी घेऊन यायचे. असं माझं रोजचं रुटीन होतं. कामाचं नियोजन म्हणजे असंच असायचं की आपल्याला काम तर करायचंच आहे, त्यांना आजची ऑर्डर आजच पूर्ण करायची. तर मग आता आपण नियोजन कसं करायचं. एखाद्या वेळेस स्वयंपाकाला उशीर व्हायचा, म्हणजे कधीतरी होतो ना असं. तर आता स्वयंपाकाला जर आपल्याला 1 तास जात असेल तर असं कर, आपण थोडंसं काहीतरी बाहेरून मागूया का. तेवढं आपलं अर्ध्या तासाचं आपलं होऊन जाईल, खाणे आणि आणणे अर्ध्या तासाचा वेळ जाईल, आपला 1 तास वाचेल. त्या 1 तासामध्ये आपण पुढचं काम करू शकू. असं पण आम्ही कधीतरी असं पण केलेलं आहे. मला वाटतं मैत्रिणींना आपण आवर्जून सांगायला हवं की आपल्यामध्ये गुण असतील आणि आपण जर तोल सांभाळू शकणार असू तर यश हे असं नक्की येऊ शकतं. चंदाताई, हे सगळं तुम्ही करत असताना शिस्त, अचूकता, जिद्द हा भाग तर होताच, पण मुळात बरीच वर्ष घरात राहिल्यानंतर फक्त संसार करत असताना एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जाऊन धडकण्यासाठीचं जे धाडस असतं किंवा तिथे जाऊन तुम्हाला काम मागायचं होतं, तर ते बोलणं असेल, व्यक्त होणं असेल, संवाद असेल, हे सगळं धैर्य आणि हे सगळे गुण तुमच्यामध्ये कसे आले? माझे वडील HM होते, तर माझे वडील मला खूप काही शिकवायचे. तेव्हा खूप काही शिकवायचे. म्हणजे जेव्हा मी 7वीलाच होते ना मी, तेव्हाच मला म्हणजे नाही का जयंत्या,
पंडित जवाहरलाल नेहरू असू द्या, महात्मा गांधी, हे माझ्या असं पूर्ण पाठ असायचं. अच्छा. आणि कुठेही कार्यक्रम असला तर माझे वडील मला घेऊन जायचे, कुठेही मला भाषण द्यायला लावायचे, कुठेही. आणि भाषण दिला की माझा नंबर आलाच पाहिजे, हां, म्हणजे आणि मला गिफ्ट काहीतरी मिळालंच पाहिजे, असं माझं सुरुवातीपासून होतं. जे बोलायचं धाडस जे आहे ते मला मी वडिलांकडूनच शिकले. म्हणजे मी 7वी पासूनच बोलायला शिकले. त्यामुळे तेव्हापासूनच, हां, वडिलांचा हा संस्कार होता वडिलांचे, की हां. आणि माझी आई पण टीचर होती. तर माझ्या आईला पण नंतर नाही करता आला, तर माझ्या आईने पण जॉब सोडला. कारण आम्ही तिघी बहिणी, एक भाऊ, मला 3 बहिणी आहे, एक भाऊ आहे, आम्ही 4 बहीण भावंड होतो. त्यामुळे माझ्या आईला पण जॉब नाही करता आला, तर माझ्या आईने पण तो जॉब सोडून दुधाचा व्यवसाय चालू केला. या प्रवासात स्वतःची उद्योग संस्था सुरू करावी, म्हणजे तुम्ही सुरुवातीला एका कंपनीला काम नेऊन देत होतात घरी करून, पण आता कुठेतरी मला माझी संस्था उभी करायला हवी, हे कधी वाटलं आणि तो टप्पा कसा काय आला? माझी मुलं झाली मोठी झाली, तर मग माझ्या मुलांना पण म्हणजे त्यांनी बिझनेस माझा जवळून बघितला ना, जे मी काम करते ते बघितलंय. तर माझ्या दोन्ही मुलांनी असं ठरवलंय, दोघांनीच त्यांनी ठरवलंय की आपण मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जाऊन ऑर्डर आणायचं बघूयात. जर आपण करू शकतो, कारण आपली मम्मी पण आपल्याला हिंमत देणारी आहे, तर आपण काहीतरी काम करू शकतो. म्हणून त्यांनी पण माझ्या पुढं त्यांनी पण कंपनीमध्ये जाऊन म्हणजे चौकशी केली, त्यांना पण ऑर्डर मिळाली एका ठिकाणी. असं आम्ही म्हणजे एका कंपनीला जुळल्या गेलो. आणि हेतून पुढं मग माझ्या मुलांचाच प्रवास आहे की माझ्या मुलांनी मग ते कामाची सुरुवात केली. मग आता ते काम तर घरी होणार नाही, म्हणून आम्ही एक छोटीशी कंपनी छोटीशी ओपन केली. थोडेसे तिथे कामाला लेडीज घेतल्यात, जेंट्स मुलं घेतलेत, आणि असं छोट्या याच्यातून आम्ही कंपनी चालू केली. त्याच्यामध्ये पूर्ण माझ्या दोन्ही मुलांचा सहभाग आहे. आणि नंतर मग मिस्टर पण इन्व्हॉल्व झाले की माझ्या मिस्टरांची पण कंपनी बंद पडली. अच्छा. 2007मध्ये त्यांची कंपनी पण बंद पडली. आणि कंपनी बंद पडली तेव्हा काय करायचं आता त्यांचं वय पण 45 झालं होतं. आता जॉब करणं सोपं नाही ना, लागलाही जॉब तरी टेम्पररी लागेल ना, तो परमनंट जॉब होता. आणि परमनंट जॉबमध्ये रिस्पेक्ट असतो माणसाला, नंतर जॉब चांगला नाही मिळू शकत. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपलं, तेव्हा पण मुलं लहान होते, कंपनी नव्हती तेव्हा, तर आता काय करायचं. म्हणून मीच माझं असं त्यांना असं म्हटलं की असं करा, तुम्ही हा बिझनेस सांभाळा, मी जॉब करते. माझं वय तेव्हा कमी होतं, मला जॉब लागत होता. एक दैनिकामध्ये ॲड आली होती, तर ती ॲड मी वाचली की एका फायनान्समध्ये व्हॅकन्सी आहे, तर त्याचं क्वालिफिकेशन होतं 10वी पास आणि 12वी पास असं आलं होतं. तर अशांनी इच्छुक यांनी फोन करायचा, तिथे फोन नंबर दिलेला होता. मी त्यावर फोन केला, तर ते म्हटले आहे आमच्याकडे व्हॅकन्सी, पण तुम्हाला त्याच्यासाठी मुंबईला यावं लागेल. बरं. तर म्हटलं कशासाठी? तर म्हटलं आपलं मुंबईला ट्रेनिंग असतं, त्या ट्रेनिंगमधून आपण सिलेक्शन करतो. ठीक आहे म्हटलं, मी येऊ शकते मुंबईला, येते. मग त्यांनी मला एक दिवस दिला. त्या दिवशी मी मुंबईला गेले आणि 1 ऑक्टोबर होता, 1 ऑक्टोबरला मी मुंबईला गेले. दिवसभर त्यांनी ट्रेनिंग दिलं, मला शिकवलं सर्व, कसं काम असतं काय. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी मला एक प्रश्नपत्रिका दिली, माझी परीक्षा घेतली. अच्छा. हां, तर ते परीक्षा मी पास झाले. पण त्यांनी मला तेव्हा नाही सांगितलं, त्यांनी मला घरी पाठवलं. मी घरी आले आणि मग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी होती. आणि त्यांनी मला 3 तारखेला सकाळीच फोन केला 9लाच की तुमचं जॉईनिंग आहे आज, तर तुम्ही येऊ शकता. बरं. ठीक आहे म्हटलं. पण कुठे होतं मग जॉईनिंग? ते जॉईनिंग झालं दापोडीमध्ये, अन्नपूर्णा मायक्रो फायनान्स अशी ऑफिस होतं तिथे, त्या ब्रँचला माझं सिलेक्शन झालं. तिथे मी माझा जॉब कंटिन्यू केला. आणि कसली होती ही तर नोकरी? ती नोकरी होती, मला तिथे लोन डिपार्टमेंटमध्ये जॉब लागला. म्हणजे फक्त लोनच्या फायली बनवायचं, लोन सँक्शन करून द्यायचे, लोकांना लोन द्यायचे आणि त्यांच्याकडून परतफेड वसुली करायची, हे काम माझ्याकडे होतं. पण म्हणजे चंदाताई, एक काम, तुमचं व्यवसाय हा तसा सेटल झालेला होता, पण तुम्ही घरच्या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर ते काम तुमच्या जोडीदाराकडे सोपवत तुम्ही स्वतःला एका वेगळ्या वळणावरती वेगळ्या दृष्टीने आजमावायला सुरुवात केली. मग हे काम तुमचं किती वर्ष चाललं आणि कसं चाललं? हे मग मी 6 वर्ष केला जॉब, कारण तेव्हाही माझी मुलं लहानच होती. 2007ला कंपनी बंद पडली तेव्हा. तर मी हा जॉब चालू केला आणि मग माझा मुलगा, जो मोठा मुलगा आहे, तो इंजिनियर, त्याची डिग्री कंप्लीट झाली. अच्छा. BE झाला तो, BE मेकॅनिकल, त्याची डिग्री कंप्लीट झाली आणि त्याला चांगला जॉब मिळाला. हां, जॉब मिळाला त्याला. आणि मग तो म्हटला की आता मम्मी मला जॉब मिळाला, तर तू आता घरीच राहा, जॉबला राजीनामा दे आणि घरीच तू दोघं जण मिळून हेच काम कर.
आत्ता घेऊया छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. उद्योजिका चंदाताई वानखडे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. चंदाताई, तुम्ही छान सुरू असलेल्या व्यवसायातून नोकरीकडे वळलात आणि पुन्हा काही काळानंतर तुमच्या कामाकडे, तुमच्या आनंदाकडे वळलात. तर हा टप्पा कसा होता आणि पुन्हा कामाकडे आल्यानंतर तुम्ही काय काय पद्धतीची कामं सुरू केलीत? मी जॉब सोडला यासाठी की माझा मुलगा कंपनीमध्ये लागला आणि ते लगेच तो दुसऱ्या कंपनीमध्ये पण लागला. तर क्वालिटी इंजिनियर म्हणून त्याला एक पद मिळालं आणि वर्षभरात तो परमनंट पण झाला तिथे. अच्छा. हां, तर त्या कंपनीमध्ये होता. मग छोट्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट व्हायचं होतं, तर 1 वर्षाने त्याचं पण कंप्लीट झालं. मग तो पण कंपनी MLC कंपनीमध्ये जोडला गेला, लहान मुलगा. मग तो जोडला गेला. मग आणि मी पण माझा जॉब सोडला मग, कारण तो पण त्या कंपनीला जोडला गेला आणि हे पण माझं काम कंटिन्यू होतंच. म्हणून आम्ही तो मुलगा आम्ही हे कामाची सुरुवात केली. जोडल्या गेला आणि आम्ही तिथून वेगळ्या प्रकारचं काम आणत गेलो. अच्छा. जागा अवेलेबल केली आम्ही. छोटी एक जागा भाड्याने घेतली. तिथून आम्ही सुरुवात केली कामाची. महत्वाचा टप्पा होता तुमच्या कामातला. एक टप्पा म्हणजे एक असं आलं, अशी वेळ आली होती की आम्ही सर्व इथलं घेऊन गावाकडे राहायला जायचं. बरं. अशी पण वेळ आमच्यावर आली होती. परंतु मी जिद्दीने इथे थांबले. नाही, आपण काहीतरी करूया, गावाला नको जायला. म्हणून आम्ही जिद्दीने इथे राहिलो आणि हे काम म्हणजे एकदम चांगल्या मनाने आणि चांगल्या ह्यानेच पार पाडलंय. तर मग ते कामाची सुरुवात झाली. मुलांनी ते MLC कंपनीमध्ये जोडल्या गेले. त्यांनी ऑर्डर आणायला चालू केलं. आणि मग छोट्या मुलांनी आमची कंपनीची हे चालू केले. थोडीशी जागा भाड्याने घेऊन एक 7-8 लेडीज कामाला घेऊन आम्ही कामाची सुरुवात केली. अशी सुरुवात करत 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 मग त्यांना मी पण मदत करायची, माझे मिस्टर पण मदत करायचे. आणि नंतर मग काम वाढत गेलं. त्याचं जे आहे ते कंपनीमध्ये बघितलं लोकांनी की हा मुलगा करू शकतो, कारण त्याच्या रक्तातच होतं ना ते बिझनेस. जो धंदा करायचा होता तो त्याच्या रक्तातच होता. मग त्याने ते असं हळूहळू करत त्याने त्याचा धंदा वाढवला. 1-2 वर्ष माझ्या मुलांनी नोकरी केली, मोठ्या मुलांनी. 2 वर्षात ह्याला असं वाटलं की नको, आपल्या दादाला नोकरी करण्यापेक्षा आपण आपल्या धंद्यामध्येच ओढूयात, असं त्यांनी हे केलं. मग दोघांनी पण मग त्यांनी राजीनामा दिला आणि तो पण या धंद्यामध्ये ओढला. मग दोघंही भावांनी मिळून ऑर्डरा कंपनीच्या घेत गेले, कंपनी वाढवत गेले, कामगार वाढवत गेले. असं करत करत कोविड आला. कोविड पण आला. तर कोविडमध्ये पण आम्ही सगळ्यांना म्हणजे आम्ही हे केलं, कुणालाही कंपनीने नाही का, कंपनीचं काम चालूच होतं पण आम्हाला 1 महिना पूर्ण बंद ठेवायची वेळ आली आमच्यावर. कारण अनेक लोकांचं धाबं त्या काळात खरंच दणाणलं तेव्हा म्हणजे बंदच होतं. कंप्लीट 1 महिना टोटल बंद होतं. पण आम्ही सहकार्य केलं, बऱ्याच लोकांना मदत केली कोविडमध्ये. कुणालाही असं उपाशी राहू दिलं नाही. आमच्या कामगारांवर पूर्ण 100% लक्ष ठेवलं. सर्व म्हणजे जे काही कोविडमध्ये म्हणजे आम्ही त्यांना मदत भरपूर केली. म्हणजे काम नाही म्हणून वाऱ्यावर सोडलं नाही. सर्व त्यांचे जे असते, जे त्यांना घरगुती प्रॉब्लेम आहे, ते सगळे प्रॉब्लेम आम्ही त्यांचे सॉल्व्ह केले. प्रत्येक कामगाराचे. आम्ही कुठल्याही कामगाराला असं सोडलं नाही. आणि मी पण म्हणजे तसं पण बाहेर कामगार सोडून इतरांना पण मी खूप मदत केली कोविडमध्ये. कारण मला कसं कुणाला मदत करणे हा माझा एक आवडीचा छंद म्हणा तुम्ही, पण मला तो एक छंदच आहे की कुणालाही मदत करणे हे मला काम खूप आवडतं. तुम्ही सतत अनेकांना सोबत घेऊन जाऊन काम वाढवणं, व्यवसाय वाढवणं आणि बाकीच्यांचीही बरोबरीने प्रगती साधणं हा जो तुमचा दृष्टिकोन आहे. आणि खरं म्हणजे त्यामुळेच सर्व दृष्टीने तुमच्याकडे यश आलं की तुमचं कामही वाढत राहिली. तुम्हाला मुलं इंजिनियर व्हायला हवी होती तशी झाली आणि ती मुलं पुन्हा दुसऱ्या कंपनीमध्ये न जाता, तिथे न रुजता पुन्हा तुमच्या व्यवसायाकडे आली. आणि पुढे आता नुकताच 2023 साली असा टप्पा आला की इस्रोच्या चांद्रयान मोहिमेमध्ये तुमचा खारीचा वाटा उचलला गेला. त्याविषयी ऐकायचंय. आम्ही जे पाड बनवतो तर ते पाठ आम्ही बनवलेत. आणि जेव्हा 14 जुलै 2023ला जेव्हा चंद्रयान गेलं आणि ते 23 ऑगस्टला पोहोचलं, त्याला जे पाठ जोडल्या गेले ते पाठ आमचे लागले गेले. त्याला आम्हाला माहीत नव्हतं, पण नंतर आम्हाला कंपनीने कळवलं की ते पाठ आम्ही बनवले. मग तेव्हा आम्हाला एवढा अभिमान वाटला स्वतःबद्दल की म्हणजे अशा गोष्टीला आपले पाठ लागले. म्हणजे आम्हाला तेव्हा म्हणजे आम्हाला आनंद तर होणारच, पण आमच्या कामगारांना पण खूप आनंद झाला आणि आम्हाला पण खूप आनंद झाला की एवढ्या मोठ्या गोष्टीला आपण म्हणजे काम केलंय आपण.
म्हणजे आपण छोटं काम सुरुवात केली, एकदम छोटं, की जे काम माझ्याच्याने होत नव्हतं, एवढ्याशा पाठला एवढे दिवस लागले आणि आपण चंद्रयानापर्यंत पोहोचलो. पोहोचलो. ही खूप मोठी भरारी झाली माझ्यासाठी, अभिमानाची गोष्ट झाली. आणि सरप्राईज होतं आणि तुमच्यासाठी आमच्यासाठी ते, कारण सरप्राईज या होतं. गोष्टी आधी माहीत नाही, नसतातच. माहीत नव्हतं. नंतर माहिती झालं. पूर्ण चंद्रयान जेव्हा उडालं त्याच्यानंतर आम्हाला माहिती झालं. तोपर्यंत माहिती नव्हतं. तुम्ही आज तुमच्या व्यवसायाचा बराचसा भाग हा तुमच्या मुलांकडे सोपवलेला आहे, पण तरीही मुळातच तुम्ही संस्थापक, संचालक, व्यवस्थापक अशा सगळ्या भूमिकेत असल्यामुळे आजही कंपनीच्या कामामध्ये तुमचा वाटा असतो. जसा अचूकता हा मुळात तुमचा ध्यास आहे. तर आज या कामामध्ये तुम्ही कुठल्या भूमिकेत असता, तुम्ही किती वेळ देता आणि तुमची जबाबदारी कुठली आहे तुमच्याकडे आता? मी जे आधीचे काम करत होते ते पूर्वी चालत होतं घरी करायला. आता ते घरी नाही चालत. तर ते पण मी, आमची जी कंपनी आहे, आता माझ्या कंपनीमध्ये 100+ वर्कर आहेत. वा. 100+. तर आम्ही ते कंपनीमध्ये, मी पण 10 ते 10:30 ते 2 मी पण मदत करते, कंपनीमध्ये जाते. आमच्या कंपनीमध्ये 2पर्यंत तर मी बाहेर कोणाचे फोन घेत नाही, बाकी कुठलेही कामं करत नाही. कारण 2च्या नंतरच मी सगळ्यांची आहे. 2पर्यंत मी माझ्या कंपनीचीच आहे. तर ह्या सगळ्या तुमच्या कामामध्ये तुमच्या नातेवाईकांचा जो रोल आहे तो कशा पद्धतीचा आहे? आणि नातेवाईकांशी असलेलं जे एक नातं असतं, कारण अनेकदा तुम्ही खूप व्यापलेला असता, तर ते छान पद्धतीने कसं तुम्ही टिकवता, काय करता त्यासाठी? मला एक भाऊ आहे, एक वहिनी आहे आणि 3 बहिणी आहेत मला. आणि इकडे सासरी पण 2 दीर होते मला. एक दीर एक्सपायर झाले. सासरी पण माझे सासू सासरे नाही आहेत मला. इकडे पण माझे आई वडील नाही आहेत. आणि छोटे दीर माझे आहेत, ते आमचे शेतीच करतात, त्यामुळे त्यांना काही इकडं यायला जमलं नाही कधी. येऊन जाऊन असतात माझ्याकडे. पण माझे जे रिलेशन आहे ते कायम आहे. कधीच कुणासोबत माझे वाद नाही, दिरांसोबत नाही, कुणासोबत नाही. अजून पण ते माझ्या घरी येणं जाणं त्यांचं चालू आहे. आणि मग राहिल्या माझ्या बहिणी, तर बहिणीचं पण अजून पण आमचं, म्हणजे त्यांना तेव्हा पण म्हणायच्या त्या, "कागं तुला अजिबातच जमत नाही." कारण मी खरोखरच माहेरी आणि सासरी जात नव्हते, कारण माझ्याकडे वेळच नव्हता. तर त्या तिघी सारख्या भेटायच्या, मी एकटीच त्यांना भेटायची नाही. मग त्या म्हणायच्या, "थोडंसं कर, ॲडजस्टमेंट कर, येत जा तू, येत जा." असं करून करून मी कधीतरी जायची, पण एकटी जायची, ह्यांच्यावर काम सोपवायची. आणि ह्यांना कुठं जायचं असलं तर मग हे एकटे जायचे, मी काम सोपवायची. पण आम्ही दोघं कधी गावाला गेलो नाही, जाऊच शकलो नाही. कार्यक्रम असला तरी नाही गेलो. आणि काही जरी असलं, अडचणी किती येतात, पण आम्ही दोघं कधीच गेलो नाही. कारण आम्हाला, हा तुम्हाला सांगितलं ना मी शब्द, की माझं मटेरियल आजपर्यंत पण गेलं नाही, असा कधी विषय झाला नाही. तर मला ते जमतच नव्हतं. तर मला माझी बहीण पण, मोठी बहीण आहे एक, ती पण माझी जॉबला आहे शाळेमध्ये, ती पण क्लर्क आहे. तिचे मिस्टर पण PKVमध्ये जॉब करतात. आणि लहान बहीण एक आहे, ती पण हाऊसवाईफ आहे. तिचे मिस्टर पण माझ्या माहेरीचंच प्रायव्हेट जॉब करतात. आणि सर्वात मोठी बहीण आहे, तिचे मिस्टर एक्सपायर झाले, ती पण हाऊसवाईफ आहे. सर्वांचा संसार अगदी सुरळीत चाललेला आहे. सर्वांचा सपोर्ट आहे. भाऊ पण माझा, भावाचा पण माझा आडत व्यापारी आहे, तो मोठा बिझनेस आहे त्याचा पण. भाऊ पण माझा बिझनेसच करतो. भावजाईचा पण रोल चांगला आहे. एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे आई वडील नाही याची काही जाणीव करून देत नाही. इकडे पण दीर आमचा, सासू सासरे नाही, त्याची जाणीव करून देत नाही. आज तुम्ही छंदासाठी जो वेळ देत आहात आणि स्वतःच्या आनंदासाठीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या राहिल्या होत्या त्या करता आहात, तर त्याच्याविषयी काय सांगाल? 2018मध्ये माझ्या मुलाचं लग्न झालं आणि मला मुलगी नव्हती आणि मला सून आली. तर सून मला म्हणजे ती मुलीच्या रूपातच आली. आजही माझी सून आणि मी, आमचे असे रिलेशन आहे की सासू सून म्हणून आम्ही कधीच राहत नाही. एकदम फ्रेंडसारखं, मैत्रिणीसारखं राहतो. 2 सुना आहे मला. दुसरी पण सून मला 2022मध्ये आली. आणि 2 सुना आल्या आणि त्यामुळं माझ्या सुना मला मुलीसारख्याच आहे अजून पण. आणि दोघी मैत्रिणीसारख्या आम्ही राहतो. आम्ही तिघी पण आता 8 वर्ष झाली सोबतच राहतो. कधीच आमचे कुठल्याही गोष्टीसाठी काहीही तक्रार नाही आहे. अगदी आम्ही फ्रेंड सर्कलसारखं राहतो. सगळं कपडे घालण्यापासून याच्यापासून सर्व आमचं एवढं म्हणजे फ्रेंडसारखं राहतो आम्ही. तर तेव्हा माझ्या आयुष्यात नव्याने भरारी चालू केली मी 2018पासून. तोपर्यंत खरंच माझ्याकडे वेळ नव्हता. पण माझ्या सुनेला मी हे सर्व हिस्ट्री सांगितली माझी पूर्ण, जेव्हा ती आली ना नव्याने माझ्या घरात तेव्हा. पण तिच्यावर पण संस्कार खूप चांगले तिच्या आईवडिलांचे. त्यांनी कधीच आमच्या दोन्ही माझ्या सुनांच्या आईवडिलांनी कधीच त्यांच्या संसारात ढवळाढवळ नाही केली, कधीच नाही केली. त्यांच्यावर खरोखर संस्कार झाले. आणि मग माझी मोठी सून आल्यानंतर मी तिला हे पूर्ण सांगितलं, जो आता व्यक्त करत आहे संघर्ष, हा संघर्ष तिला पूर्ण सांगितला.
तर तिने मला एकच शब्द सांगितला की आई तुम्ही आता मला सांगताय ना, तिच्या डोळ्यात पाणी आलं की मी हे सांगितलंय, तुम्ही एवढं केलंय, खरंच चांगलं केलंय आणि त्याच्यासाठी आम्ही एवढं सुखात जीवन जगतोय, तुमचे मुलं पण सुखात जीवन जगताय, तर तुम्ही आता घर आणि हे कंपनी आपली पूर्ण सोडून द्या आणि तुम्हाला काय आवड. मी तिला सांगायची ना, मला खूप आवड आहे ग, मला हे आवडतं, मला भजन करायला आवडतं, मला अँकरिंग करायला आवडतं, मला अँकरिंग आधीपासून आवडायचं, पण माझ्याकडे वेळच नव्हता. मग ती म्हटली आता तुम्हाला कुणीही रोखणार नाही, तुम्ही आता ह्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होऊन जा. मग तिच्या म्हणण्यावरून मी खरोखर घरातलं कामाकडे मी अजिबात लक्ष देत नाही, फक्त त्यांना आणून देण्यापुरतंच मर्यादित ठेवते. घरातली कामं त्याच बघतात दोघी पण. म्हणून मी आता माझ्या छंदाकडे ओढले. तर बघा आता माझे छंद तुम्हाला किती सांगू. मला अँकरिंग करायला आवडतं, मला भजन आवडतं, माझा भजनाचा पण खूप मोठा ग्रुप आहे. माझ्याच लाईनमधलेच मी लोक सगळे इन्व्हॉल्व केले. 14 बायका आहेत माझ्याकडे, 14 लेडीजचा खूप मोठा ग्रुप आहे आमचा. आम्ही कुठेही भजन करतो, कशाचं पण असू द्या, वास्तुशांती असू देत, देवीचं नवरात्र असू द्या, 10वं असू द्या, 13वं असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, आमचा ग्रुप तयार आहे. आम्ही हार्मोनियम पण वाजवते, मी पण स्वतः वाजवते, माझ्यामधल्या 3-4 लेडीज पण हार्मोनियम वाजवतात आणि मृदुंगाची साथ घेतो आम्ही. आळंदीवरून मृदुंगवाले बोलवतो. भजन पण मी कंटिन्यू करते. तो राहिला एक छंद. दुसरा छंद मला योगा फार आवडतं. योगा मला सुरुवातीपासून मी एकदम सुरुवातीला मी 2-3 वर्ष क्लास पण घेतला योगाचा. हां, क्लास घेतला, पण माझ्याकडे वेळ नव्हता, कारण आधीच मी 3:30ला उठायचे, मग कधी करू म्हणून थोडं बंद केला. पण माझा योगा अजूनही कंटिन्यू आहे, अजूनही मी कंटिन्यू करते. एकही दिवस नाही की मी आज योगा केला नाही, करते. मला सकाळी 5ला जरी आता बाहेरगावी कुठे जायचं असलं ना, तरी मी योगा केल्याशिवाय बाहेर नाही जात. माझं म्हणजे ती सवय आहे एक, आणि ते एक छंद आहे मला. दुसरं अँकरिंग करायचं. अँकरिंगमध्ये पण मी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करते, वाढदिवस करते, नामकरण विधी, 1 असू द्या, रिटायरमेंट असू देत, 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी, 8 मार्च, असे कुठलेही अँकरिंगचं काम असू द्या, मी सगळं काम हे करते. मी कुठे क्लास केलेला नाही आहे, मी माझ्या मनाने शिकले सर्व. मैत्रिणींनो, या गप्पा अशाच सुरू ठेवूया. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. उद्योजिका चंदाताई वानखडे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. चंदाताई, तुम्ही सगळं काम सांभाळून छंदाकडे वळलात, त्याच्यासाठीही वेळ देता, स्वतःच्या आरोग्य जतनासाठी सुद्धा आत्ता योगाचा तुम्ही उल्लेख केलात. या सगळ्याबरोबर सामाजिक भान जपणं ही सुद्धा तुमची एक आंतरिक इच्छा असते आणि त्यामुळे तुम्ही त्याही बाबतीमध्ये खूप ॲक्टिव्ह असता. तुम्ही बचत गट चालवता, 3 बचत गट आता तुम्ही चालवता आहात आणि छान काम चालतं तुमचं बचत गटाच्या माध्यमातून. तर हे कधी सुरू केलं, का सुरू केलं आणि काय काय कामं करता या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही? बचत गटाला माझ्या 20 वर्ष पूर्ण झाले. 20 वर्षापासून मी बचत गट चालवते. बचत गट आम्ही म्हणजे याच्यासाठी चालू केला की आर्थिकदृष्ट्या लोकांना खूप पैशाची मदत लागते. तर गरीब वर्ग आहे, आपला कामगार वर्ग आहे, परत गरीब वर्ग पण भरपूर आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गरीब महिलाच आम्ही सहभागी करून घेतो. तर गटाचा चालवण्याचा उद्दिष्ट एकच की गरिबांना काहीतरी, असे पैसे तर कोणी देत नाही, दिले तर त्यांना बाहेरून व्याजाने वगैरे घ्यावं लागते. तर आपणच जर असं थोडं डोकं लढवलं तर आपले त्यांना मदत होईल. आणि माझं सुरुवातीपासूनच माझा हा हेतूच आहे की दुसऱ्याला मदत करणे हा माझा छंदच आहे. म्हणून मी बचत गटाच्या मार्फत त्यांना पैसे देते. आम्ही सगळ्या महिलांचे पैसे एकत्र करतो. ते पैसे त्यांना म्हणजे एकदम कमी रेंटमध्ये देतो, म्हणजे कमी इंटरेस्टमध्ये, कमी व्याजदरामध्ये देतो. आणि मग त्यांच्याकडून परतफेड करताना पण त्यांना जेवढी होईल तशी परतफेड करतो. समजा त्यांनी 10,000 घेतले तर त्यांना 1,000 रुपये जरी भरणं झाले महिन्याला, 1,000 रुपयांनी जरी पेड केले तरी पण चालतात. असं नाही की त्यांनी 10 घेतले आणि 10च द्या, असं त्यांच्याकडून होत नाही ना. म्हणून आम्ही हा बचत गट 20 वर्ष, सुरुवातीला 200 रुपयाचा होता. म्हणजे 2 गोष्टींमध्ये त्यांना सवलत आहे. एकतर व्याजदर कमी आहे, एकदम कमी, आणि जसे जमतील तसे परत द्या, म्हणजे दर महिन्याला इतके परत द्यायचे अशी अट नाहीये. अट नाहीये अशी. असे मिळून तो बचत गट चालू केला. आधी 200 रुपयाचा होता, कारण परिस्थिती 20 वर्षाच्या आधी तशीच होती.
200 नंतर 500चा केला. आता आम्ही 1000 रुपये करतो. आता महिन्याला 1000च्या वर नाही करत, 1000 रुपयापर्यंत करतो. पण या बचत गटाच्या माध्यमातून माझ्या लोकांचे एवढे कामं झाले की त्यांचे ऑपरेशन करायची वेळ आली तेव्हा त्यांना मी मदत केली. ह्याच मार्फत शाळेची फी भरली की ते मुलांना घरी बसण्याची वेळ आली तेव्हा त्यांना ह्या गट उपयोगी आला. त्यांची लग्न याच्यामधून झाली. त्यांना घर घ्यायचं आहे, डाऊन पेमेंट भरायला पैसे पाहिजे, त्याच्यासाठी मी याच्यातून मदत केली. म्हणजे असे भरपूर त्यांची जी जी कामं आपल्याला आपल्या संसारामध्ये जी कामं असतात ज्याची अडचण येतात ते पूर्ण मी याच्यातून त्यांना हे केलं. अच्छा. असंच करत करत त्या बचत गटातून मी एक असा उपक्रम राबवला की 8 मार्च महिला दिन. आता माझ्याकडे ऑलरेडी सगळ्या महिलाच आहे. कामाला महिला, घरात महिला, मैत्रिणी महिला, बचत गट महिला. तर महिलांसाठी काहीतरी करूया आधीपासून डोक्यात होतं, पण मी सारखं सांगत आहे माझ्याकडे वेळ नव्हता. तर आता 5 वर्ष झाले मी एक नवीन उपक्रम असा राबवला की 8 मार्च महिला दिन तुम्ही 364 दिवस घरातच वेळ द्या, पण एक दिवस मला द्या. सगळ्या महिलांना असं म्हणायची मी की आपण 8 मार्च हा खूप महिला दिन खूप चांगल्या प्रकारे आपण साजरा करूया. मग साजरा करूया म्हणजे नेमकं काय करायचं. मग मी माझा एक ग्रुप आहे, मैत्रिणी आहेत माझ्या. आम्ही बचत गटामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सभासद सगळ्यांनी मिळून असं आणि प्रत्येकाचं त्याच्यामध्ये सहभाग आहे. असं आम्ही असं ठरवलं की आपण 8 मार्चचा कार्यक्रम तर करायचा, पण कसा करायचा, आता काय करायचं, नियोजन करायला पाहिजे. म्हणून मी त्याच्यामध्ये नियोजन असं केलं की कर्तृत्ववान महिला आहे. कर्तृत्ववान महिला म्हणजे हाऊसवाईफ सोडून, हाऊसवाईफ तर आहे, जॉब तर सगळ्याच करतात, त्या पलीकडे वेगळं. तर दरवर्षी अशा कर्तृत्ववान महिला 4 ते 5 महिला तरी मी आणते आणि त्यांचा सत्कार करते. त्यांना काय एक फूल नाही फुलाची पाकळी देऊन त्यांचा सत्कार करते. तर मी आजपर्यंत अशा महिला आणलेल्या आहे बघा. सर्वात पहिले मी सत्कार केलेला आहे कचरा जे गोळा करतात, जे रोड झाडतात, सर्वात आधी त्यांचा सत्कार केला. सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण कामं ज्या स्त्रिया करत आहेत त्यांची दखल घेणं, त्यांचा सन्मान करणं. सर्वात आधी त्यांचा एक प्रवचन करते तिचा एकदा सत्कार केला. एक कीर्तनकार आहे त्यांचा सत्कार केला, लेडीजचा, जेंट्स लोकांचा नाही. एक लेडीज पोलीस म्हणून आणि एक तर फायरमॅन म्हणून आहे लेडीज, तिचा पण मी सत्कार केला. ते आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आता 8 ते 9 महिनेच झाले की लेडीज फायरमॅनमध्ये पहिल्यांदा सिलेक्शन झालं आहे 9 लेडीजचं. त्याच्यामधली जी पहिली लेडीज पहिल्यांदाच सिलेक्शन झालं तिचा मी सत्कार केला आता या वर्षीच्या 8 मार्चला. हां, एक HM म्हणून आहे, एक डॉक्टर, असे वेगळ्या वेगळ्या पदावर जे काम करत आहे अशा लोकांना मी बोलवते, त्यांचा सत्कार करते, त्यांना त्यांच्याबद्दल 2 मिनटं बोलायला लावते. मी पण त्यांच्याबद्दल 2 मिनटं बोलते आणि त्याच्यावर आधारित छोटे मुलं मी त्या कार्यक्रमामध्ये 5 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंतच्या लेडीज मी त्याच्यात समाविष्ट करते. 80 वर्षापर्यंत ज्या अगदीच ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचं कुठं काही जायला होत नाही तरी मी त्यांना रिक्षाने का होईना पण घेऊन येते. एक दिवस तरी आनंदासाठी बाहेर तुम्ही त्यांना घेऊन येते. चालता येत नाही काही काहींना तरी पण मी घेऊन येते. एक केक आणते, जास्त काही नाही 3 ते 4 महिला भेटतात अशा, त्यांना मी बोलवते, वरती स्टेजवर नेते, त्यांच्या हाताने केक कापते. हा, तो केक सगळ्यांना हे करते. त्यांना म्हणजे त्या रडतात जेव्हा त्या मला बोलतात ना, अरे आम्ही स्टेजवर आम्हाला कसं येऊ, आम्ही कसं येऊ, असा पदर घेऊ का, असं करू का, असं विचारतात. एवढं म्हणजे त्यांना आनंद अश्रू येतात त्यांच्या डोळ्यात. त्या लोकांना पण मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेते. आणि छोट्या मुली आहे 5 वर्षाच्या, माझी नात पण खूप सुंदर डान्स करते, तिला पण मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेते. ती पण 6 वर्षाची आहे आता. तर तिच्याच फ्रेंड त्यांचं पण एक संगीत बसवते, खूप छान नाटक बसवते, एखादा डान्स बसवते. तो कशावर की 8 मार्चच्याच कामावर आधारित, असं म्हणजे वेगळं नाही. दिवशी महिलांच्या अनुषंगाने जागृती करणं हा एक भाग आहे. आनंद देणं, आर्थिक दृष्टीने या बचत गटाच्या माध्यमातून सगळ्या महिलांना उभं करणं. एका मुलीला, एका महिलेला ज्या प्रकारची मदत किंवा ज्या प्रकारचा दृष्टिकोन देणं अपेक्षित आहे तो सगळा या कामातून त्यांना मिळतो. आता या आपल्या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यावरती एवढं सगळं संचित घेऊन तुमचा प्रवास चालू आहे, तेव्हा एक संदेश म्हणून काय सांगाल या सगळ्या मैत्रिणींना? आयुष्य खूप सुंदर आहे, आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगता यायला पाहिजे. कधीही हरायचे नाही. कितीही अडचणी आल्या तर त्यावर मात करायची. हे आपल्याला खूप मोठं देवाने आपल्याला हे दिलेलं आहे की ते आपण कधी हरायचंच नाही.
म्हणून असाच संदेश मी देऊ इच्छिते की माझा संघर्ष तुम्ही बघितलाच. मला पण खूप अडचणी आल्या. अशी कुठलीच व्यक्ती नाही की जिला अडचणीच नाही आहे. अडचणीमधूनच पूर्ण संघर्षावर मात करायची. मी पण ती मात करत आले. अशीच मात तुम्ही पण करा. तुम्ही पण पुढचं पाऊल उचला. आणि फक्त वागणुकीमध्ये एवढं आहे की कधीही दुसऱ्याला कमी नाही समजणे, कधीही कमी समजायचं नाही आणि इमानदारीने वागायचे. एवढंच मनात ध्येय ठेवायचं आणि आपला प्रवाह पुढे चालू ठेवायचा. एवढाच मी महिलांना संदेश देऊ इच्छिते. श्रमाला प्रतिष्ठा देत माणुसकीला धरून प्रवास करायचा आणि यश मिळेपर्यंत थांबायचं नाही, याचं तुम्ही उदाहरण आहात. चंदाताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या उद्योजकतेचा, तुमच्या यशाचा जो प्रवास आहे, त्याचं जे गमक आहे ते आपल्या मैत्रिणींना सांगितलं. त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.